नमस्कार मंडळी, मी शर्मिला शिरसाट तुम्हाला आज खवा मोदक दाखवणार आहे। तर हा मी काही वेळापूर्वीच खवा बनवलेला आहे। 1 लिटर दुधापासून मी हा खवा बनवलेला आहे। हा थोडा मी सॉफ्टच ठेवला आहे कारण मला ह्याचे मोदक लगेच बनवायचे आहेत म्हणून। तुम्हाला जर हा टिकवायचा असेल म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या डेझर्टमध्ये वापरण्यासाठी तर तुम्ही अजून त्याला 1-2-3 मिनिटं शिजवू शकता, म्हणजे तो घट्ट असा होईल। तर मला याचे मोदक बनवायचे आहेत म्हणून मी थोडा सॉफ्ट ठेवला आहे। तर त्याच्यामध्ये मी ही दूध पावडर ॲड करणार आहे, त्याच्यामध्ये ही पिठी साखर घालणार आहे, ही थोडीशी वेलची आणि साखरची पूड आहे, हे पिस्ते आहेत आणि थोडंसं 1 चमचा मी तूप वापरणार आहे। तर आता आपण कृती करायला सुरुवात करूया। तर मी ही आता जस्टच मी खवा बनवलेला, मग त्याच कढईमध्ये मी हे मोदकाचं मिश्रण बनवते। तर मी हे अर्धा चमचा तूप घातलं आहे। तूप एवढ्यासाठी घातलं की ते खालती चिकटणार नाही म्हणून। आणि ह्याच्यामध्ये मी हा आता बनवलेला मावा टाकून घेते। तर हा खवा मी घातला आहे पॅनमध्ये। तर ह्याच्यामध्ये मी ही 1 वाटी पिठी साखर घालणार आहे। तर ह्यामध्येच मी ही दूध पावडर घालणार आहे। तर ह्यामध्ये मी ही वेलची पावडर घालते। हे आता 1-2 मिनिटं मी व्यवस्थित परतून घेते घट्ट होईपर्यंत। तर हे मिश्रण आता जी दूध पावडर घातली आणि पिठी साखर घातली ते मिश्रण आता व्यवस्थित एकत्र झालेलं आहे आणि आपलं हे मिश्रण आता शिजलेलं आहे। तर ह्याला मी अजून 1-2 मिनिटं शिजून घेणार, कारण जास्त जर हे करत राहिलं तर ते खालती पॅनला चिकटणार। 1-2 मिनिटांनंतर आपलं हे मावा पेढ्याचं मिश्रण तयार झालं। तर मंडळी, आपलं हे मोदकाचं मिश्रण तयार झालेलं आहे। हे बघा, हे मोदक वळण्यासाठी रेडी झालं आहे। तर ह्याचे मी आता मोदक वळून घेते। तर अशा प्रकारे हे मोदक जे आहेत ना ते असे ह्या साच्यामध्ये भरून घ्यायचे। परत ह्याची बाजू उलटी करायची आणि परत हे भरून घ्यायचे। तर अशा प्रकारे हे बंद करायचं आणि त्याच्यावर जे जास्त मिश्रण आहे ते काढून घ्यायचे। तर अशा प्रकारे हे आपण हे करून घेतले आहेत आणि आता हे ओपन करायचं। हे असे आपले मोदक तयार होतात। तर हे मी काढून घेते।
तर अशा प्रकारे हे मोदक तयार होतात. तर मी आता सगळे मोदक बनवून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर अशा प्रकारे आपले हे 21 मोदक, होममेड खव्यापासून बनवलेले मोदक तयार झालेले आहेत. तर मंडळी, अशा प्रकारे माझे हे होममेड खवा मोदक तयार झालेले आहेत. ते अजून अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी मी त्याच्यावरती हा चांदीचा वर्क लावलेला आहे. तर माझे तर मोदक तयार झाले. तुम्ही सुद्धा ह्या गणेश चतुर्थीला तुमच्या बाप्पासाठी हे असे मोदक नक्की बनवा. आणि तुम्हाला जर अजून काही माझे मोदकचे व्हिडिओ जर बघायचे असतील तर माझ्या फेसबुक आणि इंस्टावर वेगवेगळ्या प्रकारचे 20 ते 25 प्रकारचे मोदकच्या रेसिपी आहेत. आणि मी यूट्यूबवर सुद्धा लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न करेन. तर माझे हे खवा मोदक कसे वाटले ते नक्कीच सांगा. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या बाप्पाला ह्या चतुर्थीला नक्कीच बनवा. धन्यवाद. तर आपले हे मोदक बरोबर 310 ग्रॅम झालेले आहेत. त्यात डब्याचं वजन आहे 10 ग्रॅम आणि म्हणजे 11 ग्रॅम डब्याचं वजन आहे आणि 300 ग्रॅम आपले मोदक हे 1 लिटर दुधामध्ये. आणि छोटी जी असतात 10 रुपयाची दूध पॅकेट, ती 3 दूध पॅकेट मी वापरलेली आहे आणि पाववाटी साखर. तर ह्याच्यामध्ये हे 300 ग्रॅम मोदक आपले झालेले आहे. तर हे मोदक आता मला गणपती बाप्पाला न्यायचे आहेत. तर मी हा बॉक्स, असा बॉक्स घेतला आहे. हा बॉक्स माझ्या मुलगीने बनवला. तर हे अशा प्रकारचे हे बॉक्स आपल्याला मार्केटमध्ये मिळतात. मग हे आपल्याला फोल्ड करून बनवावे लागतात. हे मोठ्या साईजचे आहेत आणि तो छोट्या साईजचा. तर मी हा छोट्या साईजचा बॉक्स आहे तो हे केलेला आहे. तर ह्याच्यामध्ये हे मोदक मला गणपती बाप्पाला नैवेद्याला द्यायचे आहेत. तर मी हे मोदक ह्या बॉक्समध्ये असे पॅक करून सार्वजनिक गणपतीला नैवेद्य म्हणून देणार आहे. तर मी हे 11 मोदक गणपतीला देणार आहे. तर तुम्ही सुद्धा हे असे घरच्या घरी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवून तुम्ही असं पॅकिंग तुमच्या मित्रमैत्रिणींना देऊ शकता, तुम्ही विकू शकता. तर अशा प्रकारे हा बॉक्स माझ्या मुलीने पॅक केला आहे. आणि थोडंसं लूज वाटला तर ही जी सेलो टेप असते ती लावायची. तर तुम्ही सुद्धा हे अशा प्रकारे मोदक पॅक करून तुम्ही विकू शकता किंवा तुमच्या पाहुण्यांकडे वगैरे नेऊ शकता, गणपतीला देऊ शकता. कारण आता मला माहीत नाही आहे पाव किलो मोदकांची किंमत किती आहे ती. कारण मी तर प्रत्येक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक स्वतःच बनवते, त्याच्यामुळे मला काही किंमत माहीत नाही आहे. तरी पण 150-200च्या आसपास तर असणार. आणि ह्याला मला काही जास्त खर्च आला नाही आहे. मी 1 लिटर दूध 60 रुपयाला मला पडला आहे. आणि मी छोटी जी दुधाची 3 पॅकेटे वापरली त्याची किंमत 30 रुपये होती. साखर एक 10 रुपये असेल आणि लागणारा गॅस एक 10 रुपये असेल. म्हणजे मला 110 रुपयेपर्यंत खर्च आला आहे. तर आपल्याला जर समजा हे 200 रुपयाला 250 रुपयाला पडत असतील तर 100 रुपये आपल्याला फायदा होऊ शकतो. तर तुम्ही सुद्धा नक्कीच ह्या गणपतीला अशा प्रकारचे मोदक बनवा. तुमच्या पाहुण्यांना, तुमच्या मित्रमंडळींना तुम्ही सेल करा किंवा घेऊन जाऊ शकता. अशा प्रकारचे बॉक्स हे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला तो नक्कीच मला कमेंट करून सांगा. धन्यवाद आणि तुम्हाला गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा.